सुप्रभात मंडळी, आपण आज चाललो आहोत चक्क देवदर्शनाला। तर तुम्ही या ब्लॉगच्या माध्यमातून बघणार आहात आपण चाललो आहोत पळसदरी इथे श्री स्वामी समर्थांच्या मठात। आणि वेळ भेटलाच तर आपण जाऊ महडच्या गणपतीसुद्धा कव्हर करूया ब्लॉगमध्ये। आणि आपल्यासोबत आज आहे चेतन हाडीवरेकर आणि त्याची फॅमिली। तर चला तर मग वेळ न घालवता आपण निघूया पळसदरी इथे स्वामी समर्थांच्या मठात। बघताय इथे आपली गाडी लोड झालेली आहे आणि चेतन आहे, हंशिका हाय हाय, आणि इथे रसिका आणि स्मृती बसलेत। बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, तर महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील पळसदरी या निसर्गरम्य गावाला आध्यात्मिक पर्यावरणाचे स्वरूप आलेले आहे। येथे स्वामी समर्थ महाराज 22 दिवसाच्या वास्तव्यासाठी होते। कर्जत विभागात पळसदरी परिसरात स्वामी समर्थांचा मठ ही आजूबाजूच्या भक्तांना एक मिळालेली आध्यात्मिक पर्वणीच आहे। स्वामींचे अनेक सकारात्मक विचार भक्तांना पटतात व प्रत्यक्षात अनुभवता येतात। आठवडाभराच्या मानसिक व्यापातून ताणतणावातून थोडी मोकळीक मिळण्यासाठी अशा आध्यात्मिक ठिकाणाची गरज भक्तांना असते। पळसदरी येथे गेल्यावर त्रास, शीण, थकवा, मरगळ या सर्वातून सुटका झाल्यासारखे वाटते। म्हणून पळसदरी स्वामी समर्थ महाराजांच्या मठाला नक्की भेट द्या, कारण स्वामी नेहमीच सर्व भक्तांना सांगत असतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। तर अवघ्या 10 मिनिटावर इकडनं आता स्वामींचा मठ आहे। आम्ही थोडा हॉल्ट घेतला इथे, थोडं पाणी वगैरे पियालो आणि मागे बघू शकता आपली गाडी उभी आहे। तर अवघ्या 10 मिनिटांवर इकडनं आता स्वामींचा मठ आहे। एक तुम्हाला माहिती द्यायची होती, हा जे रूट आहे जे आम्ही लालबागवरनं निघालो, आम्ही थेट पनवेल गाठलं, पनवेलवरनं एक्सप्रेसवे चढलो आणि एक्सप्रेसवेला चढल्यावर लगेचच शेडूंगचा एक एक्झिट आहे। तर त्या शेडूंगच्या एक्झिट करायचं आहे तुम्हाला आणि त्या शेडूंगचा टोल भरून एक्झिटला एक टोल लागतो। तो टोल भरून पुढे पुढे सरळ तसंच यायचं आहे खोपोली मार्गे। आणि हे तुम्हाला मठ पळसदरी इथे स्थापित आहे, तर ते आपल्याला मिळेल तिकडे। तर मंडळी फायनली आम्ही पोचलो आहोत स्वामी समर्थांच्या मठात पळसदरी इथे। आणि आता चालतो, थोड्याच अंतरावर इकडनं मठ आहे स्वामींचं। आणि समोर तुम्ही बघताय ते आहे स्वामींचं मठ। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। पळसदरीचं मठ आहे। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। खरंच स्वामींचा हा आज आगळा वेगळा योग आणि सप्तशती खंडोबाचं पण आज 7 दिवस कंप्लीट झालेला आहे। चंपाषष्ठीचा सुंदर असा योग आलेला आहे आणि त्यात आज आम्हाला या आपल्या कर्जतच्या स्वामी समर्थ मठात येण्याचा योग मिळालेला आहे। खरोखरच खूपच भाग्यवान समजते मी मला की मी स्वामी भक्त आहे। आणि या स्वामी मठाने जणू इथे एवढी गर्दी आहे, तर अशा स्वामी मठामध्ये तुम्ही जरूर यावं, आवर्जून यावं। स्वामी भक्तांसाठी स्वामी कधीच काही कमी पडू देत नाही आणि त्या स्वामी भक्तांसाठी स्वामी हे नेहमीच आपल्या भक्तांच्या मागे उभे राहतात आणि भिवू नको, तुझ्या पाठीशी मी सदैव आहे, हा जो त्यांचा ध्यास आहे तो खरोखरच त्याची प्रचिती मलाही आली आहे। तुम्हीही असेच आलात आणि स्वामींची सेवा केली तर नक्कीही तुम्हालाही स्वामी तसेच भक्त म्हणून तुमच्या पाठीशी उभे राहतील आणि नेहमीच तुम्हाला सदैव तुम्हाला पाठराखे राहतील। श्री स्वामी समर्थ।
महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी। मैं 2-2.5 साल से आता हूँ स्वामी समर्थ के मठ पे। मेरे बच्चे का बच्चा नहीं हो रहा था, 14 साल के बाद मेरे घर पे लड़का हुआ ये स्वामी मंदिर से। तभी से श्रद्धा है और आते हैं हम लोग दर्शन करने के लिए। गुरुदेव दत्त और स्वामी समर्थ को बहुत मानते हैं। अकलकोट भी जाते हैं महीने 2 महीने। और स्वामी समर्थ का दया है ये गाँव में। और हम लोग पूरा परिवार, आज जो भी महाप्रसाद चालू है वो देने का श्रेय हम लोग को मिला है। वही लड़के का जन्मदिन है कल, आज हमको चांस मिला है इसके लिए। और ये स्वामी समर्थ का पूरा परिचय है। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। तर मंडळी, स्वामी समर्थ महाराज या मठात 22 दिवस राहिले होते आणि या मठाचं वैशिष्ट्य असं आहे की हे मठ बनवायला तब्बल 22 दिवसच लागले। स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी इथे पळसदरीला जेव्हापासून येते तेव्हापासून मला माझ्या आधी खूप अडचणी होत्या माझ्या आयुष्यामध्ये, पण इथे आल्यापासून सगळी कामं माझी सुरळीत झाली आहे। आणि स्वामींनी प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा अडचण आली तेव्हा स्वामी प्रत्येक वेळेस धावून आलेले आहेत। प्रत्येक गोष्टीसाठी आज कुठलीही अडचण आली किंवा काही प्रॉब्लेम आला, फक्त स्वामी म्हटलं की दुपारपर्यंत तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असतो। तर पळसदरी हे जे आहे इथलं ठिकाण किंवा स्वामींचं हे अक्कलकोट म्हणा किंवा पळसदरी किंवा तिंडोरी, इथे स्वामींचे चमत्कार हे कायम होतात। आणि माझ्या आयुष्यामध्ये मला स्वामींनी साक्षात दर्शन दिलेलं एक चमत्कार असा आहे, एकदा पहाटे मला ट्रेननी प्रवास करावा लागला होता 4 वाजता। तर त्यावेळेस रस्त्यावरती काहीच गर्दी नव्हती आणि मी एकटीच लेडीज चालले होते। तर खूप भीती वाटलेली, मी स्वामींचं नामस्मरण करत जात होते। माहित नाही पण एक कुत्र म्हणजे श्वान, मी स्टेशन मध्ये गेले तर माझ्या मागे येत होता। तो मी जोपर्यंत मला ट्रेन मिळाली नाही तोपर्यंत ती तिथेच बसून राहिला। माझी ट्रेन लेट झालेली, त्यानंतर मला दुसरी ट्रेन आली, जेव्हा 5:12ची लेट झाली, 5:45ला ट्रेन आली, तोपर्यंत ते कुत्र मी जिथे बसलेले होते तिथेच ते बसलेलं होतं। आणि मी जेव्हा ट्रेन मध्ये बसले त्यानंतर ना ते उठून बघितलं, मला ट्रेन मध्ये बसली, त्यानंतर ते खाली पायऱ्यांकडे गेले। म्हणजे हे स्वामींचा साक्षात माझ्यासाठी खूप मोठा चमत्कार आहे की स्वामी माझ्याबरोबर प्रत्येक वेळेस आहेत आणि आज प्रत्येक कामामध्ये स्वामींनी मला साथ दिलेली आहे। मी जेव्हा पण स्वामी नाव घेते माझं सगळं काम झालेलं असतं। आणि दुसरा अनुभव असा की 2-3 महिने झाले मला हा अनुभव येतोय की जेव्हा पण मी स्वामींचा तारक मंत्र म्हणायला घेते, माहित नाही माझ्या तोंडून तारक मंत्र चालू असतो परंतु माझ्या डोळ्यातनं अखंड पाणी चालू असतं, माहित नाही काय होतं, पण स्वामी त्यावेळेस माझ्या बरोबर त्यात आम्हाला अनुभव मिळतो। त्यामुळे मी तर म्हणेल की स्वामी माझ्या बरोबर कायम आहेत। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ। मला आज 20 वर्ष झालं मी स्वामी सेवा करते ठाण्याच्या दौलतनगर मठातून। मी पहिल्यांदा गुरुचैत्राचं जेवण करायला मला बोलवलं गेलं तेव्हा मी जेवण करायला गेले, पण मला एवढं बरं वाटलं की आपल्याला जेवण तरी भेटलं स्वामींचं करायला, प्रसाद गुरुचैत्राचा, आणि आपल्याला अक्कलकोट काय बघायला भेटणार नाही। पण माझं नशीब एवढं आहे की गुरुचैत्राचं पारायण झालं, दत्त जयंती झाली आणि लगेच तिथून यात्रा निघाली अक्कलकोटची, आणि मी तिथून मला स्वामीने अक्कलकोटला नेले। अक्कलकोटला स्वामीने नेऊन मला एवढी सेवा दिली की आमची झोपडी होती मठाची, पण तिथं एवढं मोठा मठ झाला आता, तर तिथं माझ्याकडून स्वामीने सेवा करून घेतली। गुरुचैत्र, देवीचे पाठ, सगळी जे स्वामींच्या सेवा आहे तेवढी सेवा माझ्याकडून करून घेतली, आणि माझ्यासोबत जेवढे सेवेकरी आज हजारोनं सेवेकरी माझ्या बरोबर आहेत आणि ते अजून सेवा करतात। अशी मी पदयात्रेत जे स्वामी सेवा अनुभवली ते अजून माझ्या बरोबर आहे, आणि माझ्यासोबत जे सेवा करतात, पदयात्रा करतात अक्कलकोटची, त्या महिला अक्षरशः ठाण्यापासून बाजारात जायला सुद्धा कंटाळायच्या, चाला यायचं नाही, पण माझ्या बरोबर पदयात्रा एवढ्या केल्या त्यांनी की अक्कलकोटला पोचलं तर माझ्या गाळ्यात पडलं की आम्हाला तुमच्यामुळे स्वामी पदयात्रा घडली। तर मी म्हणलं मी कोण नाही, मी फक्त सेवेकरी होती सोबत, पण स्वामीने तुम्हाला चालवलं। आज आमच्या इथं आज 19 वर्ष झालं पदयात्रा चालू आहे, पण आमच्या महिलांना आणि आम्हाला स्वामी एवढे व्यवस्थित नेतात की रात्र झाली तरी आमच्या पाठीमागे पादुकांचा आवाज येतो, आम्हाला कसली भीती वाटत नाही, काय नाही। पण एवढे स्वामींची सेवा की आम्हाला बाकीचं काहीच संसारातलं ह्याच्यातलं काहीच आठवत नाही। आम्हाला स्वामी सेवा आणि स्वामी सेवा अखंड भेटावी ही स्वामींचरणी प्रार्थना आहे, आणि सर्व भक्तांना अशी स्वामींनी सेवा द्यावी। मन एकदम स्वच्छ आणि निर्मळ असतं की स्वामी सेवेत मग्न होऊन जातात की असं वाटतं की अक्कलकोट संपूच नाही, पदयात्रा संपू नाही। अख्खं मन स्वामीने एवढं कुटुंब करून ठेवलंय की त्या कुटुंबातून बाहेर पडणं शक्य नाही ह्या जन्मात, की आम्ही खूप नशिबान आहे, भाग्यवान आहे। आम्हाला मायबापाचे माहेर भेटलं आणि सेवा भेटली आणि माया भेटली, हेच आमचं आयुष्य आहे। श्री स्वामी समर्थ। श्री प्रथम श्री स्वामी समर्थ। खूप ह्या मठाबद्दल मी खूप ऐकून होती, पण खरंच छान मी ते मला दर्शन झालेलं आहे। तसंच मला जपमाळ करता आली, तसंच महाप्रसादाचं पण खूप छान इथं खूप छान व्यवस्था करतात। स्वामी समर्थाचा भयंकर विश्वास आहे, आणि प्रत्येक वेळेस आडी अडचणीनं मला त्यांनी साथ दिलेली आहे। प्रत्येक वेळेस म्हणजे जेव्हा जेव्हा मी अडचणीत होतो तेव्हा त्याचा मी धावा केला, आणि त्याप्रमाणे मला मार्ग सुचू गेले। बऱ्याच वेळा इतकी अडचण होती की त्यावेळेस मी काहीच करू शकत नव्हतो, तर शेवटी त्यांचं स्मरण केल्यानंतर आणि विश्वासाने मी जेव्हा त्यांचं नामस्मरण केलं तेव्हा मला प्रत्येक गोष्टीत मार्ग ऑटोमॅटिक मिळत गेला। म्हणून अडचणीमध्ये सुद्धा मला मार्ग मिळत गेले। इतर असं म्हणतो की बिलकुल मला काही मिळणार नाही, त्या ठिकाणी काही फायदा होणार नाही, तिथे सुद्धा माझं क्लिअर झालं सगळं। तर मंडळी फायनली आपलं स्वामींचं दर्शन झालंय, आणि आता आपण चाललो महाप्रसादचा स्वाद घ्यायला। इथे स्वामींच्या तर्फे कोण नाही कोण इथे सेवा देत असतात, ते लोक ह्या ठिकाणी महाप्रसाद ठेवतात। तर आपण आता चाललो आहोत महाप्रसाद खायला। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी। तर फायनली मंडळी आपलं दर्शन झालंय स्वामींचं आणि आता आम्ही इकडनं चाललो आहोत महाडच्या गणपतीला आणि आपले सगळे फंटर लोक इथे उभे आहेत। स्मृती, चेतन, कसं वाटलं चेतन दर्शन? रसिका मस्त। तर चांगलं दर्शन झालं एकंदरीत आणि आता आम्ही इकडनं निघतोय महाडला। चला तर मग तुम्ही असेच व्हिडिओपर्यंत मधून राहा आणि व्हिडिओ अखेरपर्यंत पहा। लाल चढ़ायो अच्छा गजमुख को लाल विराजे सतगौरी हर को हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को महिमा कहे न जाए लागत हो पद को जय देव जय देव। तर मंडळी फायनली आम्ही आता मडच्या गणपतीच्या इथे पोहोचलेलो आहोत आणि इथे मंदिर आहे तुम्ही बघू शकता। चला तर मग आपण घेऊया मडच्या गणपतीचं दर्शन। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। महाराष्ट्रात गणपतीची 8 ठिकाणे जागृत असून ती अष्टविनायक या नावाने ओळखली जातात। त्यातील रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यातील खोपोली जवळील महड हे एक पहिले अष्टविनायकमधील पहिले ठिकाण आहे। देवळाच्या बाजूला असलेल्या तलावात ही स्वयंभू मूर्ती मिळालेली आहे। त्याची तिथेच स्थापना करून गणेश भक्तांना मिळालेले एक आध्यात्मिक वरदानच आहे। हे ठिकाण मुंबई पुणे मार्गावर असल्यामुळे आठवड्याच्या सुट्टीला जाणाऱ्या पर्यटकांना सोयीचे आहे। शिवाय मुंबई पुण्यापासून जवळचे आहे। गणपती बाप्पा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचे असल्यामुळे तिथे विशेष गर्दी होते। सुट्टीच्या दिवशी जास्त गर्दी जाणवते, म्हणून तुम्ही या ठिकाणी एकदा तरी नक्की व्हिजिट द्या। मंडळी फायनली दर्शन झालंय आणि आता आम्ही इथे मॅगी मागवली, नाश्ता करायला थांबलोय। थोडं मॅगी आली आपली, तुम्ही बघू शकता। कर्तव्य आणि अंशूला मागवली आहे मॅगी। आता ही मॅगी खाऊ, इथे थोडा नाश्ता करू आणि आम्ही आमचा परतीचा प्रवास परत सुरू करू। ही बघा अशी मस्त गरमागरम मॅगी आहे। अंशिका मॅगी खाते तू? आवडते तुला मॅगी? हा तुला पण मागवले बाबू, ही बघ ही तुझे गरम आहे, थांब। ही मसाला मॅगी आहे। चेतन कशी आहे मॅगी? चेतन आता एक घास खातोय, कशी आहे? मस्त आहे।
सो फायनली मंडळी आपलं सगळं नाश्ता वगैरे करून झालंय आणि आता आपला परतीचा मार्ग आहे. आता पुढचं चाललो आपण लालबागला. तर तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि भेटा तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये. घेतो मी तुमची रजा. बाय बाय. गणपतये नमो नमः. श्री सिद्ध